नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात 5वी ते 7वी वर्गाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रगट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विज्ञान प्रदर्शन व कला प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लातूरचे माजी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख अभिजित द्वारकादास लोहिया, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण वसंतराव देशमुख, स्थानिक समितीचे कार्यवाह किरण कोदरकर, शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर अतुल देशपांडे, पत्रकार अविनाश मुडेगावकर, उपरे सर नभा वालवडकर, मुख्याध्यापक बाबुराव आडे, उपमुख्याध्यापक अरुण पत्की, संमेलन प्रमुख विलास ठाकूर, सहसंमेलन प्रमुख सपना डुकरे, विद्यार्थी प्रतिनिधी विक्रम केशव कदम, विद्यार्थिनी प्रतिनिधी गायत्री योगीराज सोळंके यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अतुल देशपांडे यांनी केले. स्नेहसंमेलन म्हटलं की आपल्याला माहिती आहे की हा सगळ्या मुलांचा आनंदोत्सव असतो. गेल्या महिनाभरापासून आपण पाहतोय की पूर्ण शाळेची मैदानं जी आहेत ती तुमच्या उत्साहाने चैतन्याने भरून गेलेली होती. आणि ह्या आनंदोत्सव सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम म्हणजे आजचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपली जी शक्तिस्थानं आहेत ती पाहुण्यासमोर ठेवतो आणि ज्या काही उणिवा आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर मला अभिमान वाटतो की आपल्या ह्या संस्थेमध्ये सगळ्या गोष्टींचं नियोजन हे अतिशय व्यवस्थितपणे दिलेलं असतं. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध कवायतीचे प्रकार घेण्यात आले. सामूहिक पद्याचे सादरीकरण, योगा, प्राणायाम विद्यार्थ्यांनी सुरेख करून दाखवला. यावेळी संमेलनाच्या अहवालाचे वाचन संमेलन प्रमुख विलास ठाकूर यांनी केले. सर्व मंडळाच्या अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या मंडळामध्ये ज्ञानोपासक मंडळ, कलोपासक मंडळ, बलोपासक मंडळ, संस्कार मंडळ आणि विज्ञान मंडळ. या मंडळाच्या अंतर्गत कविता पाठांतर, समूह नृत्य, खो खो, कबड्डी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, वेशभूषा, सुविचार लेखन, निबंध लेखन, कथाकथन, कागदाची फुले तयार करणे, रांगोळी तयार करणे, जाऊ कवितेच्या गावी अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो. या सर्व स्पर्धेमध्ये सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी स्नेहसंमेलन दरम्यान प्रशालेकडून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन, सहभोजन हे उत्तमरित्या पार पडले. अतिशय बहारदार प्रगट कार्यक्रम संपन्न झालाय. यात विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे, विद्यार्थिनींच्या सुंदर टिपरी नृत्य व संस्थेच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्घाटक अभिजित लोहिया यांनी कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपलं जे विज्ञान प्रदर्शन आणि कला प्रदर्शन आहे त्याचं उद्घाटन जेव्हा झालं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा मला एक गोष्ट खूप चांगली वाटली की विज्ञान आणि कला हे वेगवेगळं न ठेवता हे एकत्र प्रदर्शन या ठिकाणी तुम्ही ठेवलं. कारण बऱ्याचदा आपण विज्ञान ही वेगळी गोष्ट आहे आणि कला ही वेगळी गोष्ट आहे असं मानून आपण चालतो. पण खरोखरच्या जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत. त्यामुळं पहिल्यांदा मला ही गोष्ट खूप छान वाटली की हे दोन्ही एकत्र तुम्ही या ठिकाणी ठेवलं. प्रदर्शन पाहताना काही त्यातले एक्सपेरिमेंट्स जे आहेत हे खूप छान वाटले. त्यातल्या त्यात अंध व्यक्तींसाठी जी सेन्सर्स लावलेली स्टिक होती तर प्रॅक्टिकली त्याचा उपयोग होऊ शकतो. दरवर्षी विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्रगट कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिक्षकांचे खूप मोठे सहकार्य लाभते. तसेच अतिशय सुंदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. वर्ग शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना प्रवीण सरदेशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. की अनेक स्नेहसंमेलनामध्ये जी परंपरा आहे, स्नेहसंमेलन हा एक कला महोत्सव, विज्ञान महोत्सव असा जो आपण साजरा करतो अनेक वर्षापासून, त्याची एक परंपरा, भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासणारा हा एक उत्सव हा शाळेमध्ये आपण साजरा करत आहोत. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं इथं मुद्दामून मी अभिनंदन करतो की आपण संस्थेतर्फे जी गीता जयंती साजरी केली, ती मी सगळ्यांची तुमची गीता जयंती फेसबुक लाईव्हवर पूर्णपणे ऐकली. त्यामुळं गीता जयंतीचा आपण जो उत्कृष्ट कार्यक्रम केला होता त्याचं पुनश्च एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं अभिनंदन करतो. आणि हे स्नेहसंमेलन विज्ञान, कला आणि अध्यात्म या तिघांचा त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमातून ही कोलेश्वर शाळेने केलेलं आहे असं मी समजतो. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन किशोरी कुलकर्णी यांनी, स्वागत व परिचयाचे वाचन सुरेखा काळे यांनी, प्रात्यक्षिकाचे संचलन सतीश बलुतकर यांनी, वैयक्तिक पद्य जयेंद्र कुलकर्णी यांनी, बक्षिसांचे वाचन मोहिनी बर्दापुरे, अश्विनी सूर्यवंशी यांनी, तर आभार संमेलन सहप्रमुख सपना डुकरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.